बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय। पण या एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलं? आधी बातमी आली की अक्षयने आत्महत्या केली, पण नंतर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि या प्रकरणाला राजकीय वळण लागलं। पण आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांना का करावा लागला? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती। अखेर ज्या पोलीस अधिकाऱ्याने अक्षयचा एन्काउंटर केला ते अधिकारी म्हणजे संजय शिंदे यांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। 23 सप्टेंबर म्हणजे सोमवार अक्षय शिंदे याचा मुंब्रा पोलिसांनी याच दिवशी संध्याकाळी एन्काउंटर केला। बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातला अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता आणि त्याचाच एन्काउंटर झाला। मुंब्रा बायपास रोडवर अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 गोळ्या झाडल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि त्यानं केलेल्या गोळीबारातच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते। त्यानंतर संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणात अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। आता अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी अक्षयवर गुन्हा दाखल केलाय। पण या प्रकरणात आता महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं दिसतंय। मुंब्रा रोड इथं सोमवारी संध्याकाळी जो 45 मिनिटांचा थरार रंगला होता त्याविषयीच संजय शिंदेंनी उलगडा केलाय। पोलिसांना दिलेल्या जबाबात संजय शिंदे यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। सोमवारी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला सायंकाळी 5:30 वाजता ताब्यात घेतलं। यानंतर त्याला घेऊन आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो होतो। पुढे आम्ही वाहनात बसलेलो असताना मला जाऊ द्या असं म्हणत अक्षयने शिवीगाळ सुरू केली। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्याशी अक्षयची झटापट झाली। या झटापटीत त्यानं बंदूक हिसकावून एक गोळी फायर केली, ज्यात निलेश मोरे हे जखमी झाले। त्यानंतर अक्षयने बंदूक दाखवत एकालाही जिवंत सोडणार नाही असं म्हणत 2 गोळ्या झाडल्या। नशिबानं त्या दोन्ही गोळ्या पोलिसांना म्हणजेच आम्हाला लागल्या नाहीत, म्हणून आम्ही बचावलो। हे सगळं होण्याआधी अक्षयवर गोळी झाडणारे संजय शिंदे हे पोलीस व्हॅनमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते। पण आता ते पोलीस व्हॅनमध्ये कसे आले त्याचाही त्यांनी थरार सांगितला। संजय शिंदे यांनी याविषयी सांगितलंय, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांच्यात वाद सुरू होता। त्यावेळीच मोरे यांनी संजय शिंदेंना फोन केला आणि घडत असलेला प्रकार सांगितला। त्यानंतर संजय शिंदे हे उतरून मागच्या पोलीस व्हॅनच्या भागात आले आणि आरोपी अक्षय शिंदेच्या समोर बसले। आरोपी अक्षय शिंदे एपीआय निलेश मोरे आणि कॉन्स्टेबल अभिजित मोरे यांच्यामध्ये बसला होता। पीआय संजय शिंदे हे आरोपीच्या समोर आणि कॉन्स्टेबल हरीश तावडे यांच्या समोर बसले होते। संजय शिंदे याविषयी पुढे सांगतात, आरोपी अक्षय शिंदे अचानक आक्रमक झाला आणि एपीआय मोरेंकडे बंदूक खेचू लागला। त्यावेळी ती फायरही झाली, ज्यात मोरे जखमी झाले आणि खाली पडले। त्यानंतर अक्षय शिंदे यांनी पिस्तूलचा ताबा घेतला आणि 2 राऊंड फायर केले, जे सुदैवानं कुणालाही लागले नाहीत। अक्षय शिंदे आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असतानाच आपण स्वतःच्या पिस्तूलमधून एक गोळी अक्षय शिंदेवर झाडली, ज्यात शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि पुढे हा अक्षय शिंदे जखमी असताना त्याला रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। आणि हा होता अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा संपूर्ण थरार, जो 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलीस व्हॅनमध्ये घडला आणि ही माहिती होती ती पीआय संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात नोंदवली आहे। तरी आता या प्रकरणी सीआयडी तपास सुद्धा केला जाणार आहे आणि त्यातूनच या प्रकरणाचे आणखी कंगोरे आणि धागेदोरे समोर येतील। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।